विद्यार्थी मित्रांनो, IBPS आणि TCS पॅटर्न मार्फत आगामी काळामध्ये जे काही होणाऱ्या स्पर्धा परीक्षा येतात या स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही बुद्धिमापन, ज्याला इंग्लिशमध्ये रिझनिंग या नावाने ओळखलं जातं, या विषयाचा अभ्यास करत असताना बेसिकमध्ये जे काही दिलेले टॉपिक आहेत त्यामध्ये अक्षरमालिका, संख्यामालिका, सांकेतिक भाषा हे बेसिकमधले टॉपिक येतात मित्रांनो. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संख्यामालिकेवरती जे काही विचारलेले प्रश्न आहेत मागे झालेल्या पेपरमध्ये ते कशा प्रकारचे त्याने प्रश्न विचारलेले आहेत आणि आगामी काळामध्ये आपण जेव्हा तयारी करतो एक्झामची त्यावेळेस आपल्याला संख्यामालिकेवरती कोणत्या ठिकाणी जास्त फोकस करणं गरजेचं आहे. कारण संख्यामालिका हा घटक मित्रांनो बुद्धिमापनमध्ये महत्त्वाचा कोर असणारा घटक आहे. तो या ठिकाणी जवळपास 3 प्रकारचे प्रश्न तयार होतात. दिलेल्या संख्यामालिकेमधील पुढील पद शोधणे, दिलेल्या संख्यामालिकेमधील चुकीचं पद शोधणे आणि दिलेल्या संख्यामालिकेमधील सहसंबंध शोधणे. 4 पदं दिलेले असतात. त्यामध्ये पहिल्या 2 पदामध्ये जो काही दिलेला सहसंबंध आहे तो सहसंबंध तुम्हाला तिसऱ्या पदाचा चौथ्या पदासोबत दाखवावा लागतो. हे तिन्ही प्रश्न मित्रांनो संख्यामालिका या घटकावरती येतात. आता जर तुम्हाला 1 ते 30 पर्यंतचे वर्ग जर पाठांतर असतील तर 100% तुम्ही अचूक पद्धतीने वर्ग सोडवू शकता किंवा त्या ठिकाणी दिलेले प्रश्न सोडवू शकता आणि सोबतच तुम्हाला 1 ते 15 पर्यंत घन पण त्या ठिकाणी पाठ असणं गरजेचं आहे. या ठिकाणी प्रश्न पहिला घेतोय मी संख्यामालिकेवरती. बघा या ठिकाणी जो दिलेला प्रश्न पहिला आहे त्या प्रश्न पहिल्यामध्ये तुम्हाला इथं दिलेली संख्या मित्रांनो 2 दिसते. इथं दिलेली संख्या 2 आहे. त्यानंतर इथं दिलेली संख्या 3 आहे. इथं 10 दिलेली संख्या, या ठिकाणी दिलेली संख्या 15 आहे, या ठिकाणी 26, 35 आणि तुम्हाला दिलेल्या प्रश्नातील प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी जी येणारी अचूक संख्या ती संख्या शोधायची आहे. आता उत्तरापर्यंत जायचं कसं, व्यवस्थित कॉन्स्टंट करा. या ठिकाणी बघा इथं जे काही दिलेलं 2 ही संख्या आहे, ही 2 ही दिलेली संख्या मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी 1 या संख्येचा वर्ग जर पाहिलात तर 1 या संख्येचा वर्ग या ठिकाणी 1च येतो. या 1 मध्ये जर तुम्ही +1 केलात तर येणारं उत्तर तुमचं 2 असणार आहे. म्हणजे 1 मध्ये 1 प्लस करा, या ठिकाणी 2 येतील. त्यानंतर 2 या संख्येचा जर तुम्ही वर्ग घेतलात तर 2 या संख्येचा मित्रांनो वर्ग या ठिकाणी 4 येतो. 4 मधून जर तुम्ही 1 मायनस केलात तर येणारं उत्तर तुमचं या ठिकाणी 3 असणार आहे, जे की तुम्हाला इथं दिलेलं आहे. त्यानंतर इथं दिलेली संख्या जी 10 येते ती 10 संख्या म्हणजे मित्रांनो 2च्या नंतर क्रमागत येणारी पुढची नैसर्गिक संख्या 3 येते. 3 या संख्येचा वर्ग येतो या ठिकाणी 9. 9 मध्ये +1 करा, या ठिकाणी येणारं उत्तर तुमचं 10 असणार आहे. त्यानंतर 15 संख्या दिलेली आहे. 4 या संख्येचा वर्ग येतो या ठिकाणी 16. 16 मधून तुम्ही जर 1 मायनस केलं तर येणारं अचूक उत्तर तुमचं 15 असणार आहे. म्हणजे आपल्याला क्रमागत जे काही दिलेल्या संख्या आहेत एका संख्येमध्ये त्यांनी प्लस केलेलं आहे, दुसऱ्या संख्येमध्ये त्यांनी मायनस केलेलं आहे. त्यानंतर बघा इथं दिलेली संख्या 26 संख्या आहे. 26 संख्या म्हणजे 5 या संख्येचा वर्ग 25 येते. 25 मध्ये +1 करा, 26 होतील. इथं आलेलं 35 म्हणजे 6 या संख्येचा वर्ग 36 -1 35 आणि पुढील जे काही दिलेलं पद आहे 35च्या नंतर क्रमागत संख्या जर घेतलात तुम्ही किंवा वर्ग संख्या जर घेतलात तर 36च्या नंतर येणारी क्रमागत संख्या त्या ठिकाणी असणार आहे 49. आता या ठिकाणी -1 केलेलं आहे. पुढच्या ठिकाणी तुम्हाला 7 या संख्येचा जो वर्ग आहे 49 मध्ये +1 करायचे, येणारं अचूक उत्तर तुमचं 50 असणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या ठिकाणी आपलं अचूक उत्तर असणार आहे. वर्गसंख्येवरती मित्रांनो हमखास प्रश्न विचारले जातात, घनसंख्येवरती प्रश्न विचारले जातात. संख्येची दुप्पट तिप्पट त्याने वेगवेगळ्या पद्धतीच्या व्हरायटी त्यांनी बनवलेल्या आहेत. जर तुम्हाला अशाच पद्धतीचे जर प्रश्न पाहिजे असतील किंवा प्रॅक्टिस बेसवरती जर तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ जर तुम्हाला ऐकायचे असतील, पाहायचे असतील तर यूट्यूबला मित्रांनो माझं JK मॅथच्या नावानं चॅनल आहे. त्या ठिकाणी तुम्ही ते माझं चॅनल जॉईन करू शकता. सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रापर्यंत तो व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका. यानंतर पुढील प्रश्न घेतोय. बघा जो पुढील दिलेला जो प्रश्न आहे त्या पुढील दिलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून येईल 10 संख्या दिलेली आहे. 10च्या नंतर इथं 30 आहे, या ठिकाणी 68 आहे. 130 पुढील पद तुम्हाला शोधायचं आहे. मित्रांनो या ठिकाणी जी काही आलेली 10 संख्या ती 10 संख्या येते कुठून, तर या ठिकाणी एक समजून घ्या. तुम्हाला जे आत्ता मी सांगितलेलं आहे वर्गसंख्या, त्या वर्गसंख्ये आणि घनसंख्येवरती आधारित असलेला प्रश्न आहे. 2 या संख्येचा जर तुम्ही घन पाहिलात तर 2 या संख्येचा घन 8 येतो. 8 मध्ये +2 करा, येणारं तुमचं अचूक उत्तर या ठिकाणी 10 असणार आहे. त्यानंतर 2च्या पुढची संख्या घ्या 3 या संख्येचा घन येतोय 27. 27 मध्ये या ठिकाणी मित्रांनो +30 संख्या करा, म्हणजे ज्या संख्येचा तुम्ही घन केलात 30 संख्या त्यामध्ये प्लस केली तर येणारं उत्तर 30 असेल. त्यानंतर 4 या संख्येचा जो येणारा घन आहे तो 4 या संख्येचा घन 64 येतोय. तुम्ही ज्या संख्येचा घन केलात ती संख्या त्या ठिकाणी प्लस करा, 68 या ठिकाणी आपलं उत्तर असेल. त्यानंतर पुढील संख्या 130. 5 या संख्येचा घन येतो या ठिकाणी मित्रांनो 125. 5चा घन केला त्यामुळे 5 संख्या प्लस करा, येणारं उत्तर या ठिकाणी 130 असेल. आता तुम्हाला 130च्या नंतर
जी की पुढची दिलेली संख्या, ती पुढची दिलेली संख्या म्हणजे या ठिकाणी 6 असणार आहे. 6 या संख्येचा घन जर केलात तर 6 या संख्येचा घन येतो मित्रांनो या ठिकाणी 216. ज्या संख्येचा तुम्ही घन केलात ती संख्या त्यामध्ये प्लस करा. 216 प्लस इथं दिलेले 6 म्हणजे येणारं फायनल उत्तर 222 असणार आहे, जे की आपलं या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे आपलं फायनल उत्तर असणार आहे. कशा प्रकारचे प्रश्न मित्रांनो बनवले जाऊ शकतात किंवा एक्झाममध्ये येतात आणि हा घटक मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. कॅल्क्युलेशन बेसवरती जो प्रश्न विचारलेले आहेत त्या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांचे मार्क चुकण्याचे चान्सेस जास्त असतात. तुमची प्रॅक्टिस चांगली असेल, जर तुमच्यामध्ये अचूकता असेल तर मित्रांनो एक्झाम पण आपली असणार आहे, प्रश्नही आपले असणार आहेत आणि पोस्टही आपली असणार आहे, हे मात्र विसरता कामा नये. ओके, यानंतर पुढील प्रश्न घेतोय. बघा या ठिकाणी दिलेली संख्या काय सांगते, 7च्या नंतर पुढील संख्या येते 13, 13च्या नंतर येते 24, 24च्या नंतर 40, 40च्या नंतर प्रश्नार्थक चिन्ह आहे आणि त्यानंतर मित्रांनो दिलेली संख्या 87. आपल्याला उत्तरापर्यंत जायचंय. प्रश्नार्थक चिन्ह ज्या ठिकाणी अचूक संख्या बसणार आहे, मी मांडणी करून घेतो. या ठिकाणी 13च्या नंतर पुढील आलेली संख्या येते या ठिकाणी 7च्या नंतर पुढील संख्या येते 13, 13च्या नंतर पुढील संख्या येते या ठिकाणी 24, 24च्या नंतर पुढील संख्या आहे या ठिकाणी 40 आणि 40च्या नंतर दिलेली पुढील संख्या या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह आणि त्यानंतर दिलेली संख्या 87. आपल्याला अचूक उत्तरापर्यंत जायचंय. मग अचूक उत्तरापर्यंत जात असताना या ठिकाणी 7 आणि इथं जी काही दिलेली 13 ही संख्या, या दोन संख्येमध्ये आलेला फरक कितीचा आहे तो फरक या ठिकाणी जाणून घ्या. या ठिकाणी तुम्ही 7 मध्ये जर +6 केलात तर येणार उत्तर तुमचं 13 असणार आहे. त्यानंतर मित्रांनो 13 मध्ये जर तुम्ही या ठिकाणी +11 केलात तर +11 केल्याच्या नंतर या ठिकाणी येणार उत्तर 24 असणार आहे. त्यानंतर पुढे बघा 24 मध्ये आणि दिलेल्या 40 या संख्येमध्ये कितीचा फरक आहे, तर या ठिकाणी 24 आणि 40 मध्ये या ठिकाणी दिलेला फरक +16चा आहे. कारण 24 या संख्येमध्ये +16 केला तर येणार उत्तर 40 असणार आहे. प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी तुम्हाला अचूक संख्या शोधायची आहे. तत्पूर्वी या ठिकाणी 6 आणि 11 ही दिलेली संख्या, या दोन संख्येमध्ये 5चा फरक येतोय. कारण तुम्हाला दिलेल्या संख्येमध्ये फरकाचा फरक दिलेला आहे. जर दिलेला फरक जर समान असेल तर डायरेक्टली संख्या तुम्ही प्लस करता, पण या ठिकाणी फरकाचा फरक दिलेला आहे. 6 आणि 11 मध्ये +5चा फरक आहे. 11 आणि 16 मध्ये या ठिकाणी +5चा फरक असणार आहे. आता या ठिकाणी जी काही दिलेली 40 ही संख्या आहे किंवा 16च्या नंतर पुढील संख्या बघा ज्या ठिकाणी 5चा फरक असला पाहिजे. म्हणजे मित्रांनो तुम्ही 16 मध्ये जर +5 केलात तर 21 होतील. 21 संख्या 40 मध्ये प्लस करा. प्लस जर केलं तर या ठिकाणी येणार उत्तर किती असणार आहे, 61 असणार आहे. आणि या ठिकाणी 40 आणि 61 मध्ये जो काही दिलेला फरक आहे तो 40 आणि 61 मध्ये दिलेला फरक हा +21चा आहे. आणि सोबतच या ठिकाणी 16 आणि 21 मध्ये दिलेला फरक हा +5चा आहे. म्हणजे फरकाचा फरक या ठिकाणी तुम्हाला दिसून येणार आहे. अचूक पर्याय आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. पर्याय क्रमांक 1 हे या दिलेल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. सोप्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करतोय. फक्त मित्रांनो प्रॅक्टिस चांगली ठेवा, 100% तुम्हाला पोस्ट भेटेल. फक्त गोंधळून जाऊ नका. नेमकं दिलंय काय, त्यांना काय अपेक्षित आहे आणि आपण प्रॅक्टिस कशी केली पाहिजे हे मात्र तुम्हाला प्रश्न सोडवते वेळेस समजलं पाहिजे. चला यानंतर पुढील प्रश्न घेतोय. बघा आता या ठिकाणी दिलेली जी संख्या आहे 122, 170, 226, 290 आणि पुढील संख्या तुम्हाला शोधायची आहे. आता या ठिकाणी 122 जी काही दिलेली संख्या आहे, 122 दिलेली संख्या मला 11 या विषम संख्येच्या जवळची संख्या वाटते मित्रांनो. ओके, त्यानंतर 170 दिलेली संख्या ही पण 13 या संख्येच्या जवळची संख्या वाटते, कारण 13 या संख्येचा वर्ग 169 येतोय. याचा अर्थ त्याने इथं जे केलेलं आहे, इथं जे कॅल्क्युलेशन त्याने घेतलेलं आहे, त्याने जी मांडलेली क्रिया आहे ती क्रिया कोणती असणार आहे, तर 11 या संख्येचा वर्ग घ्या. 11 या संख्येचा वर्ग येतो 121, त्याच्यामध्ये +1 करा. येणारी जी काही बेरीज असेल ते येणारी बेरीज या ठिकाणी 122 असणार आहे, जी की आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर 170 दिलेली संख्या म्हणजे 13 ही दिलेली संख्या विषम येते. 13 या संख्येचा वर्ग येतो या ठिकाणी 169. 169 मध्ये +1 करा, येणारं अचूक उत्तर 170 आपल्याला दिसून येईल. 13च्या नंतर पुढील विषम संख्या घ्या 15. 15 या संख्येचा वर्ग येतो 225. 225 मध्ये +1 करा, अचूकता असेल त्या ठिकाणी 226 आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पुढील विषम संख्या घ्या 17. 17 या संख्येचा वर्ग येतो या ठिकाणी 289. 289 मध्ये मित्रांनो +1 करा, फायनल उत्तर तुमचं भेटून जाईल 290. आता यानंतर आपल्याला पुढील विषम संख्या घ्यायची आहे. पुढील येणारी विषम संख्या 17च्या नंतर 19 असेल. 19 या संख्येचा वर्ग येतो या ठिकाणी 361, +1 करा, फायनली उत्तर तुमचं 362 असेल. पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर आहे.
IBPS आणि TCS पॅटर्नमध्ये पाठीमागं झालेले जे पेपर आहेत त्या पेपरच्या बेसवरती मी आजचे प्रश्न घेतो मित्रांनो. वर्गसंख्या एकतर +1 केलेला असतो किंवा -1 केलेला आहे, +2, -2, +3, -4 अशाच पद्धतीचे त्यांनी प्रश्न त्या ठिकाणी बनवलेले आहेत. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या या ठिकाणी अचूक उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. हा महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, वर्गसंख्येवरतीच दिलेला प्रश्न आहे. बघा कशा पद्धतीचे त्यांनी प्रश्न बनवलेले आहेत. दिलेली संख्या तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल 11 संख्या आहे. 11च्या नंतर 24 दिलेली संख्या आहे, 39, 416 प्रश्नार्थक चिन्ह आणि त्यानंतर 636. बघा या ठिकाणी इथं जे आलेलं मित्रांनो 11 हे एक या संख्येचा जर तुम्ही वर्ग केलात तर एक या संख्येचा वर्ग 1 येतो. ज्या संख्येचा तुम्ही वर्ग केलात तीच संख्या त्यांनी त्या ठिकाणी समोर ठेवलेली आहे. याचा अर्थ या ठिकाणी 11 संख्या त्यांनी बनवलेली इथं दिसून येईल मला. पुढील दिलेली संख्या 24 येते. 24 संख्या म्हणजे 2चा वर्ग 4. या ठिकाणी 2चा येणारा वर्ग 4 आहे. तुम्ही ज्या संख्येचा वर्ग केला ती संख्या आणि आलेला वर्ग 24 म्हणजे अशा पद्धतीची त्यांनी या ठिकाणी मांडणी केलेली आहे. त्यानंतर इथं दिलेली 39 संख्या 3 या संख्येचा वर्ग करा. 3 या संख्येचा वर्ग येतो या ठिकाणी 9. ज्या संख्येचा वर्ग केला ती संख्या आणि आलेला वर्ग दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे 39 असेल. 416 म्हणजे या ठिकाणी 4 या संख्येचा जर तुम्ही वर्ग केलात तर 4 या संख्येचा वर्ग 16 येतोय. ज्या संख्येचा वर्ग केला ती संख्या आणि आलेला वर्ग दोन्हीचं एकत्रीकरण म्हणजे 416. 4च्या नंतर पुढील क्रमागत संख्या येते 5. 5चा वर्ग येतो 25. एकत्र जर मांडणी केली तर येणारं उत्तर किती असणार आहे आपलं 525. पर्याय क्रमांक 3 हे आपलं या ठिकाणी अचूक उत्तर आहे. पुढे तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल 6 या संख्येचा वर्ग येतो या ठिकाणी 36 आणि 36 आणि 6 एकत्र केलात तर तयार होणारी संख्या 636 असणार आहे. ओके. यानंतर पुढील प्रश्न बघा. ओके, महत्त्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी दिलेल्या प्रश्नामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे व्यवस्थित पाहण्याचं काम करा मित्रांनो. 5च्या नंतर पुढील संख्या 19 आहे. 19च्या नंतर 41, 41च्या नंतर 71. पुढील संख्या आपल्याला शोधायची आहे. दिलेली संख्या 5 आणि 5च्या नंतर पुढील आलेली संख्या 19. दोन संख्येतील जर फरक पाहिला तर +14चा फरक आहे. 5 मध्ये +14 केल्यात 19 आली. आता त्यानंतर 19 मध्ये तुम्हाला या ठिकाणी किती प्लस करावे लागतील जेणेकरून तुम्हाला अचूक उत्तर भेटेल. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, जर तुम्ही 19 मध्ये या ठिकाणी +22 जर केलात तर +22 येणारं अचूक उत्तर तुमचं 41 असणार आहे. 41च्या नंतर इथं दिलेली संख्या 71 आहे सर आपल्याला दिसून येते. आता या ठिकाणी 71 जी काही दिलेली संख्या आहे तर या ठिकाणी 71 संख्या कशी येते तर 41 या संख्येमध्ये जर तुम्ही +30 केलात तर +30 केल्याच्या नंतर येणारं अचूक उत्तर आपलं 71 असणार आहे. पुढे एक प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं, प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी तुम्हाला अचूक संख्या शोधायची आहे. 14, 22 आणि 30 दिलेल्या 3 संख्या, फरक सेम दिसत नाही. आता फरकातील फरक काढावा लागेल. 14 आणि 22 या दोन संख्येमध्ये दिलेला जो फरक आहे तो +8चा फरक आहे 14 आणि 22 मध्ये. 22 आणि 30 मध्ये इथं दिलेला फरक +8चा आहे. याचा अर्थ जो फरक दिलेला आहे परत त्यांनी त्या फरकाचा फरक दिलेला आहे. पुढील संख्येमध्ये तुम्हाला 8चा फरक पाहिजे. 30 मध्ये मित्रांनो जर तुम्ही त्या ठिकाणी 30 मध्ये पुढील दिलेल्या संख्येमध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी 8 प्लस केले तर 38 येतील आणि 38 दिलेली संख्या जर तुम्ही 71 मध्ये त्या ठिकाणी प्लस केलात तर 71 मध्ये दिलेली संख्या त्या ठिकाणी प्लस केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला 8चा फरक जाणून येईल. म्हणजे 71 + 38 करा, या ठिकाणी 8 आणि 1 9 होतील आणि या ठिकाणी 7 आणि 3 या ठिकाणी 109, जो की आपल्याला या ठिकाणी अचूक पर्याय भेटेल. पर्याय क्रमांक 1 आपल्या या ठिकाणी दिलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. दिलेल्या संख्येतील फरक आणि परत फरकातील फरक दिलेला आहे. चला यानंतर आणखीन एक प्रश्न घेतोय. ओके, सांगा या ठिकाणी काय दिलं मित्रांनो, याची अचूकता काय असू शकते दिलेल्या प्रश्नाची सांगा मला. बघा या ठिकाणी आपल्याला दिसून येईल 5च्या नंतर 6 संख्या आलेली आहे, 6च्या नंतर 10 संख्या आलेली आहे, 19, 35, 60 आणि पुढे प्रश्नार्थक चिन्ह. या ठिकाणी 5 इथं दिलेली संख्या 6, 10 या ठिकाणी दिलेली संख्या 19, 35 या ठिकाणी दिलेली संख्या 60. पुढील संख्या आपल्याला शोधायची आहे. 5 आणि 6 या दिलेल्या संख्येमध्ये मित्रांनो +1चा फरक आहे. 6 आणि 10 मध्ये दिलेला फरक +4चा आहे. 10 आणि 19 मध्ये दिलेला फरक +9चा आहे. 19 आणि 35 मध्ये दिलेला फरक +16चा आहे. 35 आणि 60 मध्ये दिलेला फरक +25चा आहे. आता पुढील फरक तुम्हाला त्या ठिकाणी कितीचा ठेवायचा आहे ते ठेवण्याच्या अगोदर इथं चेक करा. 1 ही दिलेली संख्या 1 या संख्येचा वर्ग आहे. 4 दिलेली संख्या 2चा वर्ग आहे. 9 दिलेली संख्या 3चा वर्ग आहे. 16 दिलेली संख्या 4चा वर्ग आहे.
25 दिलेली संख्या 5चा वर्ग आहे. पुढील फरक तुम्हाला 36चा ठेवायचा आहे, कारण 36 संख्या त्या ठिकाणी वर्ग संख्या येते. तुम्ही 60 मध्ये जर मित्रांनो त्या ठिकाणी 36 प्लस केलात तर तोंडी उत्तर भेटणार आहे या ठिकाणी 96. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या या ठिकाणी अचूक उत्तर असणार आहे. जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच त्या ठिकाणी शेअर करा. जर तुम्हाला अडचण वाटत असेल कुठं, तर या ठिकाणी माझा मोबाईल नंबर दिलेला आहे. गजानन कस्तुरे हे माझं नाव आहे. 97 65 41 67 92 हा माझा मोबाईल नंबर आहे. त्या ठिकाणी तुम्ही मला कॉल करू शकता, मेसेज करू शकता आणि जे काही तुमची अडचणी असेल गणित किंवा बुद्धिमापनच्या संदर्भात ती त्या ठिकाणी तुम्ही सोडून घेऊ शकता. या ठिकाणी थांबतोय मी. धन्यवाद.